श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. 17 फेब्रुवारीपासून पैसाच पैसा. नवपंचम राजयोगाने अखेर या 3 राशी होणार प्रचंड श्रीमंत. तिजोरीत संपत्तीची वाढ आणि नशिबी मोठं यश. वैदिक ज्योतिषात देवगुरूला सर्वात प्रभावशाली आणि शुभ ग्रह मानले जाते. साधारणपणे गुरु एका राशीत सुमारे 1 वर्ष राहतात, पण सध्या ते अतिचारी गतीने चालत आहेत. त्यामुळे 2026 या वर्षात गुरु 3 वेळा राशी परिवर्तन करणार आहेत. सध्या मिथुन राशीत आहेत आणि 2 जून 2026 पर्यंत ते याच राशीत असतील. या काळात इतर ग्रहांशी होणाऱ्या संयोग, दृष्टी आणि स्थानामुळे अनेक शुभ व अशुभ योग तयार होत आहेत. भाग्याचा कारक असलेला गुरु आणि बुध ग्रह यांच्या संयोगाने नवपंचम राजयोग तयार होत आहे. हा योग ज्योतिषात खूप शुभ मानला जातो. त्याचा परिणाम सर्व 12 राशींवर कुठल्या ना कुठल्या स्वरूपात दिसून येईल. द्विक पंचांगानुसार 17 फेब्रुवारी रोजी पहाटे 2:59 गुरु आणि बुध हे एकमेकांपासून 120 अंशांच्या अंतरावर असतील. त्यामुळे नवपंचम राजयोग तयार होईल. या काळात गुरु मिथुन राशीत असतील तर बुध कुंभ राशीत असतील. हा राजयोग मेष आणि कुंभ या राशीच्या लोकांसाठी जास्त लाभदायक ठरू शकतो. करिअर, पैसा, शिक्षण आणि मानसन्मान या क्षेत्रात चांगले परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे. हे संपूर्ण विश्लेषण चंद्र राशीच्या आधारावर केले आहे. चला तर मग गुरु बुध यांच्या संयोगाने तयार झालेला नवपंचम राजयोग कोणत्या 3 राशींसाठी सर्वाधिक भाग्यवान ठरू शकतो ते पाहूया. तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा. सर्वप्रथम आहे मेष राशी. मेष राशीच्या लोकांसाठी बुध आणि गुरु यांच्या संयोगाने तयार झालेला नवपंचम राजयोग अनेक बाबतीत फायदेशीर ठरू शकतो. तुमच्या गोचर कुंडलीनुसार बुध 11व्या भावात असतील आणि गुरु 3ऱ्या भावात विराजमान असतील. या ग्रहस्थितीमुळे उत्पन्न आणि लाभाच्या नव्या संधी मिळू शकतात. एखादा महत्त्वाचा निर्णय घेतला असेल तर त्यांचा चांगला परिणाम मिळण्याची शक्यता आहे आणि तो परिणाम दीर्घकाळ टिकू शकतो. आयुष्यात आनंदाचे क्षण येऊ शकतात. मेष राशीच्या 11व्या भावात बुध शुक्राची युती होणार आहे. हा संयोग तुम्हाला धनलाभ देणार आहे. महादेवाच्या कृपेने कमाईच्या नवीन संधी मिळतील. तुम्हाला तुमच्या भावा बहिणींकडून एखाद्या कामात मदत मिळू शकते. तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील. हा काळ तुमच्यासाठी तुमची स्वप्ने सत्यात उतरवणारा असेल. सामाजिक संबंध चांगले होतील. तुमची प्रतिष्ठा वाढेल. करिअरमध्ये देखील तुम्हाला या काळात ग्रोथ झालेली दिसून येईल. कुटुंबांसोबत सुखद आणि आनंदी वेळ घालवता येईल. जर प्रॉपर्टी किंवा राजकारणाशी संबंधित एखादा विषय बराच काळ अडकला असेल तर त्यात तोडगा निघण्याचे संकेत आहेत. त्यामुळे तुम्हाला चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो. तुमच्या बोलण्याच्या कौशल्यामुळे आणि बुद्धिमत्तेमुळे अनेक क्षेत्रात यश मिळवता येईल. नवपंचम राजयोगामुळे आर्थिक स्थिती मजबूत राहील आणि उत्पन्नाचे स्रोत वाढू शकतात. जर तुम्ही नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा काळ त्यासाठी अनुकूल आहे. विशेषतः तंत्रज्ञान, IT किंवा ज्ञानाशी संबंधित क्षेत्रात केलेले काम जास्त फायदेशीर ठरू शकते. हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल. आत्मविश्वासात वाढ होईल. परदेशात जाण्याचे योग आहेत. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. आनंदी वार्ता कानी पडतील. समाजात मान सन्मान वाढेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबात
शुभ कार्य होतील, आरोग्य तक्रारी बंद होतील. शतभिषा नक्षत्राच्या 3ऱ्या टप्प्यात राहूचे भ्रमण अनेक क्षेत्रांमध्ये लाभदायक ठरू शकते. या राशीत राहू 11व्या घरात भ्रमण करत आहे. हे घर उत्पन्न, नफा, इच्छा पूर्ण करणे आणि सामाजिक कार्याशी संबंधित आहे. परिणामी मेष राशीच्या लोकांची अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात. तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात. तसेच पैसे कमावण्यासाठी शॉर्टकट घेण्याची टाळा. यामुळे तुम्हाला मोठा नफा मिळू शकतो. राहूमुळे तुम्हाला शेअर बाजार, जुन्या गुंतवणुकी किंवा मालमत्तेतून मोठा नफा मिळू शकतो. तुम्हाला नवीन मित्र भेटतील. तुम्हाला सामाजिक प्रतिष्ठा मिळू शकेल. नवीन संबंध दृढ होऊ शकतील. राहू तुम्हाला योग्य दिशेने यशस्वीरित्या मार्गदर्शन करेल. तुमचे बरेच गैरसमज दूर होऊ शकतील. तुमच्यासाठी महालक्ष्मी राजयोग तयार होणे सकारात्मक ठरू शकते, कारण हा राजयोग तुमच्या गोचर कुंडलीतील कर्मभावात तयार होत आहे. त्यामुळे या काळात कामधंद्यात प्रगती होऊ शकते. तसेच बेरोजगार लोकांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात नफा वाढेल आणि नवीन संधी मिळतील. प्रभावशाली लोकांशी ओळख वाढू शकते, ज्यामुळे भविष्यात करिअरला नवी दिशा मिळू शकते. या काळात तुम्हाला पितृकडील धन किंवा संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. तसेच वडिलांबरोबरचे संबंधही अधिक मजबूत आणि चांगले राहतील. मेष राशीच्या लोकांना मोठा फायदा होईल. त्यांचे प्रलंबित कामं पूर्ण झालेली दिसेल. जर तुमचे पैसे कुठेतरी अडकले असतील तर तुम्हाला ते या काळात परत मिळू शकेल. नोकरी आणि नवीन जबाबदाऱ्यांमध्ये असलेल्यांना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. मेष राशीच्या जातकांसाठी फेब्रुवारी महिना कामकाजाच्या दृष्टीने अनुकूल ठरण्याची शक्यता आहे. ग्रहस्थितीमुळे नोकरी आणि व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील. खर्च वाढले तरी उत्पन्नाचे नवे मार्ग उघडू शकतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवणे भविष्यात फायदेशीर ठरेल. परदेशाशी संबंधित कामातून आर्थिक लाभ संभवतो. आरोग्य सामान्य राहील, मात्र पोटाशी संबंधित त्रासांकडे दुर्लक्ष करू नये. वैवाहिक जीवन समाधानकारक राहील, तर प्रेमसंबंधात संयम आवश्यक ठरेल. मेष राशीच्या व्यक्तींवरही वरुण ग्रह प्रसन्न असेल. या काळात अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. नवी संधी मिळेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. या काळात करिअरमध्ये यश मिळेल. तसेच पदोन्नतीही मिळेल. लेखन क्षेत्रातील व्यक्तींना खूप यश मिळेल. कर्ज फेडण्यास मदत होईल. अडकलेले पैसे परत मिळतील. विद्यार्थ्यांसाठीही हा काळ उत्तम आहे. हा राजयोग तुमच्या कर्मभावावर परिणाम करेल. त्याचे परिणाम तुमच्या कार्यक्षेत्रात थेट दिसून येतील. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, तर व्यावसायिकांना नफा आणि विस्ताराची शक्यता आहे. कठोर परिश्रमांचे फळ मिळण्याची शक्यता आहे. मेष राशीच्या व्यक्तींसाठी चंद्राची अस्तस्थिती अनुकूल ठरेल. हा काळ अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. करिअर, व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. भाग्याची भरपूर साथ मिळेल. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे फळ लाभेल. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. या राशीच्या लोकांना अचानक धन, नफा आणि सौभाग्य मिळण्याची शक्यता आहे. त्यांच्या जीवनात आनंद येऊ शकतो. चालू असलेल्या कौटुंबिक समस्या दूर होऊ शकतात. देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतात. आत्मविश्वासाने वेगाने वाढेल आणि उत्पन्नाचे स्रोत वाढू शकतात. एकंदरीत तुम्हाला आनंद आणि समृद्धी मिळेल आणि तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. तसेच बेरोजगार लोकांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात नफा वाढेल आणि नवी संधी मिळतील. प्रभावशाली लोकांशी ओळख वाढू शकते, ज्यामुळे भविष्यात
करिअरला नवी दिशा मिळू शकते. या काळात तुम्हाला पितृकडील धन किंवा संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. तसेच वडिलांबरोबरचे संबंधही अधिक मजबूत आणि चांगले राहतील. तुमच्या मनातील सकारात्मक इच्छा पूर्ण होतील. धार्मिक कार्यात मन रमेल. आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान सन्मान वाढेल. या काळात भाग्याची साथ मिळेल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जा आणि आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर आहे कुंभ राशी. कुंभ राशीच्या लोकांसाठी गुरु बुध यांच्या संयोगाने तयार होणारा नवपंचम राजयोग अनेक बाबतीत खूप शुभ ठरू शकतो. या राशीत लग्न भावात बुध आणि पंचम भावात गुरु असतील. त्यामुळे आयुष्यातील अनेक अपूर्ण इच्छा पूर्ण होण्याची जोरदार शक्यता दिसत आहे. ज्या स्वप्नांसाठी तुम्ही खूप काळ प्रयत्न करत होता ती आता प्रत्यक्षात येण्याची शक्यता वाढू शकते. करिअरमध्ये अचानक यश आणि फायदा मिळण्याचे संकेत आहेत. याच काळात सूर्य आणि शुक्र ग्रहही कुंभ राशीत असल्यामुळे भाग्याची पूर्ण साथ मिळू शकते. बराच काळ रखडलेली कामे वेग घेऊ शकतात आणि त्यात यश मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थितीत झपाट्याने सुधारणा होऊ शकते. उत्पन्न वाढेल आणि चांगली बचतही करता येईल. व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी हा काळ विशेष लाभदायक ठरू शकतो आणि तुम्ही यशस्वी उद्योजक म्हणून ओळख निर्माण करू शकता. तुमचे काम आणि यश इतरांसाठी प्रेरणादायी ठरू शकते. सूर्याचे नक्षत्र परिवर्तन कुंभ राशीच्या व्यक्तींना विशेष लाभदायी असेल. या राशी परिवर्तनामुळे आकस्मिक धनलाभ होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. या काळात अनेक भौतिक सुखे प्राप्त होतील. नव्या वस्तू खरेदी करू शकाल. आयुष्यात सुख समृद्धी वाढेल. कुटुंबियांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. फेब्रुवारी महिना कुंभ राशीसाठी खूप खास असू शकतो. तुमच्या लग्नाच्या घरात शुक्र आणि राहूची युती तयार होत आहे. यामुळे प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात. तुमची आर्थिक परिस्थिती वेगाने मजबूत होऊ शकते. तुमच्या कुटुंबात शांती आणि आनंद वाढेल आणि भौतिक सुखसोयी वाढू शकतात. वडिलोपार्जित मालमत्तेतूनही फायदा होण्याची शक्यता आहे. या काळात तुमचे विचार अधिक सर्जनशील असतील, ज्यामुळे नवीन कल्पना येतील. व्यवसायातील नवीन प्रयोग तुम्हाला पुढे नेऊ शकतात आणि यशाचे नवीन मार्ग उघडू शकतात. कुंभ राशीकरिता शनी अस्त अत्यंत भाग्यदायी ठरेल. शनीच्या साडेसातीचा त्रास संपेल. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल. अटकलेले कामं पूर्ण होतील. आकस्मिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. थांबलेले धन पुन्हा मिळेल. जमीन, मालमत्ता व प्रॉपर्टीशी संबंधित बाबतीत यश प्राप्त होईल. शुक्राचे राशी परिवर्तन कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार करा. कुंभ राशीसाठी शनीचा अस्त अत्यंत भाग्यवान ठरेल. त्यांना शनीच्या साडेसातीचा आराम मिळेल. त्यांची आर्थिक परिस्थिती अधिक मजबूत होईल. कोणतेही प्रलंबित कामं सुरू होईल. अनपेक्षित नफा मिळण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळतील. रिअल इस्टेट, मालमत्ता इत्यादी बाबींमध्ये यश मिळेल. चंद्राची अस्तस्थिती या राशीच्या व्यक्तींसाठी अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्या. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा. सगळीकडे
तुमचे वर्चस्व असेल. फक्त मेहनत कायम ठेवा. कुंभ राशीच्या लोकांची एकाग्रता आणि बुद्धी वाढण्याची शक्यता आहे. शनी बुध योगामुळे शिक्षण स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकते. आत्मविश्वास वाढेल आणि नवीन कल्पना यशस्वी ठरू शकतात. वैवाहिक जीवनात तर्कवितर्कांमुळे थोडा संघर्ष होऊ शकतो, त्यामुळे संयम ठेवणे महत्त्वाचे आहे. शिवकृपेमुळे या राशीचे लोक प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होतात. या लोकांची आर्थिक बाजू नेहमी मजबूत राहते. आर्थिकदृष्ट्या संपन्न असल्याने त्यांना जीवन जगताना सहसा कोणत्याच समस्यांचा सामना करावा लागत नाही. कुंभ राशीच्या लोकांनी शिवलिंगावर जल अर्पण करावे, तसेच क्षमतेनुसार दान करावे. दान केल्याने अनेक पटींनी फळ मिळते. कुंभ राशीसाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील. तुमची सर्जनशीलता तुम्हाला कामात वेगळे करेल. भगवान शिवाच्या आशीर्वादाने रखडलेले प्रकल्प पुन्हा सुरू होतील आणि तुमच्या व्यवसायात नफा होईल. कुंभ राशीचा स्वामी शनिदेव आहे आणि शनिदेव स्वतः भगवान शिवाचे परमभक्त मानले जातात. त्यामुळे कुंभ राशीच्या लोकांवर शिवाची विशेष कृपा असते. या राशीचे लोक प्रामाणिक, सत्यवादी आणि दयाळू स्वभावाचे असतात. त्यांच्या जीवनात खूप मोठे यश आणि मान सन्मान मिळतो. त्यांच्याकडे संकटावर सहज मात करण्याची ताकद असते आणि त्यांच्या कार्यात अपार यश लाभते. कुंभ राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण वरदान ठरेल. भौतिक सुख सोयी वाढतील. करिअरशी संबंधित चांगली बातमी मिळेल. नशीब तुमच्या बाजूने असेल. सर्व इच्छा पूर्ण होतील. प्रेमी युगलांसाठी हा काळ शुभ आहे. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. मकर राशीप्रमाणेच कुंभ राशीचा स्वामी देखील शनी कर्माचा देव आहे. कुंभ राशीसाठी महाशिवरात्रीचा दिवस खूप खास असणार आहे. या दिवशी भगवान शंकराचा जलाभिषेक करा आणि आपल्या क्षमतेनुसार दानधर्म करा. असे केल्याने तुम्हाला अनपेक्षित परिणाम मिळतील. करिअर, शिक्षण, आरोग्य आणि आर्थिक बाबतीत खूप शुभ परिणाम मिळू शकतात. भगवान शंकराची पूजा केल्याने वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात. महाशिवरात्रीला कुंभ राशीत त्रिग्रही योग तयार होत आहे. या दिवशी पिता पुत्र म्हणजेच सूर्य आणि शनी कुंभ राशीत एकत्र असतील, तर चंद्रही उपस्थित असेल. अशा प्रकारे महाशिवरात्रीचा सण तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे. नवीन कामं सुरू करण्यासाठी चांगला काळ आहे. कामे पूर्ण होतील. भोलेनाथांसह शनिदेवाच्या कृपेने करिअरमध्ये प्रगती होईल. आणि तिसरी रास आहे कन्या राशी. कन्या राशीच्या लोकांसाठी बुध गुरु यांच्या संयोगाने तयार झालेला नवपंचम राजयोग अनेक अर्थांनी खास ठरू शकतो. बुधसोबत राहूचाही संयोग होत आहे. गोचर कुंडलीनुसार बुध 6व्या भावात आणि गुरु 10व्या भावात विराजमान असतील. त्यामुळे नोकरी आणि व्यवसायात चांगला फायदा होण्याचे योग दिसत आहे. या काळात नोकरी किंवा व्यवसायात केलेली कोणतीही योग्य योजना किंवा डावपेच यशस्वी ठरू शकतात. तुमचे तांत्रिक ज्ञान आणि अनुभव उपयोगी पडेल. शिक्षणाच्या क्षेत्रात तुमची कामगिरी चांगली राहील. प्रवासाचेही योग आहेत. त्यामुळे मित्रांबरोबर किंवा कुटुंबांसोबत फिरण्याचा प्लॅन होऊ शकतो. बँकेकडून कर्ज मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही घेतलेली मेहनत आणि केलेले प्रयत्न यश देऊ शकतात. प्रेमसंबंधांच्या बाबतीत काळ तुमच्या बाजूने असेल. किरकोळ मतभेद होतील, पण नात्यातील प्रेम वाढतच जाईल. आरोग्य चांगले राहील. वैवाहिक जीवनातही आनंद आणि समाधान टिकून राहील. शनीची उदित अवस्था कन्या राशीच्या व्यक्तींना खूप लाभदायी ठरेल. या राशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल. आरोग्य चांगले राहील. आयुष्यात मान सन्मान आणि कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल. व्यापारी वर्गाला प्रत्येक कामात यश मिळेल. कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा योग खूप अनुकूल असेल. धनसंपत्तीत प्रचंड वाढ होईल. या लोकांच्या आयुष्यात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात भाग्याची पुरेपूर साथ मिळेल. त्यामुळे आजपर्यंत जे अशक्य वाटत होते ते शक्य करून दाखवाल.
गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. मंगळाचे नक्षत्र परिवर्तन कन्या राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी सिद्ध होईल. या व्यक्तींचा साहस पराक्रम वाढेल. या काळात त्यांची आर्थिक स्थिती उत्तम राहून कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वैवाहिक जीवन सुखमय असेल. नव्या वस्तू खरेदी कराल. अविवाहितांची लग्ने जुळतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींच्या मेहनतीचे कौतुक होईल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील. नवीन नोकरी शोधणाऱ्यांना मनासारखी नोकरी मिळेल. या काळात तुम्हाला आदर आणि प्रतिष्ठा देखील मिळेल. बुध ग्रहाची उत्तरेकडे हालचाल कन्या राशीसाठी अनुकूल काळ आणू शकते. शिक्षणापासून ते व्यवसाय आणि आरोग्यापर्यंत सर्व बाबतीत सकारात्मक बदल दिसून येतील. बुद्धिमत्ता आणि समज वाढेल. कठोर परिश्रमाचे पूर्ण फळ मिळेल. आर्थिक लाभ शक्य होईल. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी आत्मविश्वास वाढेल. मूळ राशीचे लोक त्यांच्या शत्रूंवर वर्चस्व गाजवतील. हा राजू तुमच्या राशीच्या लग्न भावात तयार होत आहे. त्यामुळे ह्या काळात तुमच्या व्यक्तिमत्वात चांगली चमक आणि आत्मविश्वास वाढेल. तसेच तुमच्या धैर्य आणि पराक्रमातही वाढ होईल. या काळात विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी आणि चांगले राहील. अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. तसेच लाभ मिळण्याच्या चांगल्या संधी निर्माण होतील. या दरम्यान महत्त्वाच्या कामांना गती मिळेल आणि तुम्ही नवीन कामं सुरू करण्याचे धाडस दाखवाल. तुमच्या समजूतदारपणा आणि क्षमतेमुळे तुम्ही तुमची स्थिती मजबूत ठेवाल. तसेच पार्टनरशिपमध्ये केलेल्या कामातूनही फायदा होऊ शकतो. नशीब तुमच्या बाजूने असेल आणि प्रलंबित कामे पूर्ण होतील. इच्छित परिणाम साध्य होतील. मूळ रहिवाशांना मानसिक शांती मिळेल. त्यांना परदेश प्रवास करण्याची संधी मिळू शकते. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. जमीन, घर किंवा मालमत्तेबाबत ते महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतील. या काळात बेरोजगारांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना ऑफिसमध्ये ज्युनियर आणि सिनियर यांचा चांगला पाठिंबा मिळेल. वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. मालमत्तेशी संबंधित वाद मिटण्याची शक्यता आहे. या काळात जीवनसाथीसोबतचे नाते अधिक घट्ट होईल. घरात सुख शांती आणि आनंदी वातावरण राहील. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जय स्वामी समर्थ.